नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग। आणि आज गौरी गणपती आहे, तर आता पूजा वगैरे करायची आहे आणि बाजूला आमच्या त्या सार्वजनिक गणपती आहे, त्यामुळे जास्त आवाज येतो। तर वैष्णव आता गेली फ्रेश व्हायला, मला जायचं पूजा करायला। तर आता पूजा करून घेतो, त्याच्यानंतर माझं वैष्णव येईल, मग आपण भेटू। नंतर सार्वजनिक गणपतीला पण जायचं पारगोड्याला, जाऊया। मग आता पूजा करतो, चला। गुड मॉर्निंग सगळ्यांना। ऑलरेडी संतोषाने केसरने व्हिडिओची स्टार्टिंग केलेली आहे, बरोबर ना? आणि इथे संतोष पूजा करतो आहे आणि सगळे देवाची पूजा पण झालेली आहे करून, आणि आता गणपतीची पूजा संतोष करतो आहे। नंतर आम्ही पण दोघी पूजा करू त्याच्यासोबत। बाकी आता नवीन दिवस स्टार्ट झालेला आहे। आज आहे गौरी पूजन आहे ना संतोष? आता आज आहे गौरी पूजन। तर आज पण आता मी जेवण बनवणार आहे, आजसाठी खास जेवण बनवणार आहे। व्हेजच आहे, कारण आम्ही तरी व्हेजच बनवतो जेवण। तर थोड्या जेवण पण बनवताना दाखवेन मी तुम्हाला काय काय जेवण बनवणार आहात ते। आणि बघ गणपती आमचे किती छान दिसत आहेत ना, सगळ्यांचेच गणपती छान असतात म्हणा, प्रत्येकामध्ये थोडंसं वेगळं हे असतं, बाकी गणपती तर छानच असतात। तर आता थोड्या वेळाने भेटतो आम्ही तुम्हाला। आणि मला पण अजून रेडी व्हायचं आहे, मी आता आतमध्ये आली आहे चहा पिण्यासाठी, माझं चहा पिणं चाललेलं आहे। आज नाश्त्याला आम्ही उपमा बनवला होता, वहिनीने बनवला उपमा, म्हटलं आज उपमा बनवूया। जरा थोडासा तिखट सकाळचं असं की मला असं बरं वाटतं, त्याच्यामुळे म्हटलं आज उपमा बनवूया। तर वहिनीनेच बनवला उपमा। आता जेवण मात्र मी बनवणार आहे, म्हणजे त्याने मी दोघं पण मिळून बनवतो आम्ही जेवण, गावाला आले की आम्ही। आणि त्यांना खरं तर माझ्या हातचं जेवण आवडतं, माझ्या हाताला चव आहे आणि ती पण देवाने दिलेली आहे चव, आणि त्याच्यामुळे त्यांना आवडतं। मग मी आली की मी ते जेवण बनवते, जास्त मला काही कामं देत नाही ते लोक, फक्त जेवण बनवायचं तेवढं म्हणतात तुम्ही करा असं। तर आता मी चहा पिऊन घेते, तुम्ही पण या चहा प्यायला। आता इथे संतोषची बहीण आलेली आहे, संतोषच्या काकांची मुलगी आहे, तर ते आलेले आहेत गणपतीच्या पाया पडायला आहे ना। आणि याचं पण आहे ते गौरीचं तर आपलं दुसऱ्या काका यांच्याकडे असतं ना, काकांकडे असतं ना ते। हां आबोलीचा गजरा घातलाय वाटतं तुम्ही, मग खोटं आहे का? हा मस्त दिसतोय, पण नाही पण छान असं वाटतं आबोलीचा गजरा घातलाय। माझं फेवरेट आहे आबोलीचा गजरा, म्हणजे मला खूप आवडतं आबोलीचा गजरा। तुम्ही लावली की नाही आबोलीची झाडं? नाही? ओ अच्छा अच्छा, मग तुम्ही आज एकटेच आल्यात, भाऊजी नाही आले? अच्छा अच्छा, मग आराम करतायत। हां सगळं उदबत्ती वगैरे सगळं घेऊन आलात काय? अच्छा अच्छा, हां हां। डेकोरेशन छान केलंय, कोणी घेतलं? हां छान केलंय, पण थर्माकोलचा बनवायचा नाही, थर्माकोलचा नाही बनवायचा।
जा केसर तू पण जा. केसर तशी हो त्याकडच्या साईडला पप्पाच्या साईडला. प्रथम नाव पाचवे श्रीरामचंद्र सहावे नावे सातवे विघ्न राजेंद्र आठवे दुर्ग वल्लभे नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे ऐश्वर्यावती संध्याचरित्र विद्यापीठाचे देवाचे सर्व सिद्धिते विद्याधरामध्ये विद्याधनाथरा येण उदाहरणामध्ये पुस्तकाला मिळते सहा मासात एक वर्ष पूर्ण होताने पृथ्वी संशय नारदाने वस्तू जगाचा पूर्ण संशय सिद्धरामे मराठीत पडल्या आले ओम गणपती नमः. का आला हां खा काल काय करताय? जा जा वाजले बघा किती आहेत ते 11 वाजले. काय काय हां पाऊस आलेला आहे मस्तपैकी. हे काय चिमणीचं गट आहे? मातीचं आहे. हां असंच बांधतात का ते ह्याच्यामध्ये? पण चिमणी असंच घर बांधतात मातीचं? ती वेगळी चिमणी आहे ते फिरतच असते बघ काळी कलरची असते. अच्छा अच्छा तिचं आहे काय? हां ती मातीच्या बनवते. चला या आता मला लावायला.
चला आता मी थोडीशी रेडी झालेली आहे. आता म्हटलं चला जेवण करायला सुरुवात करूया. म्हणजे सुरुवात तर ऑलरेडी केलेली आहे. जे काय भात डाळ शिजवणं, बटाटाची भाजी बनवण्यासाठी बटाटा शिजवणं आणि उसळ बनवणार आहोत वाटाण्याची, तर ते सगळं ऑलरेडी वहिनीने शिजवून ठेवलेलं आहे. तर आता मी बाकीचं करायला आता मी जाते किचनमध्ये. का जेवण वाढ झालं माझं तर जेवण बनवायचं काम झालेलं आहे आणि संतोषी नैवेद्य पण दाखवलेला आहे. तर आता जेवायला बसू आम्ही. आता वहिनी वाटतायत जेवण. मग आता जेव्हा जेवायला बसू ना तेव्हा दाखवते तुम्हाला आता मी काय काय जेवण बनवलं. आणि म्हणजे मी आणि वहिनी दोघींनी मिळून बनवलेलं आहे. मी मोस्टली फोडण्या द्यायचं काम केलेलं आहे सगळं, कारण या लोकांना माझ्या हातात टेस्ट आवडते. मम्मी आली की जेवण मी बनवते. सो मग आता थोड्या वेळा दाखवते तुम्हाला काय जेवण बनवलेलं आहे ते. ठीक आहे. आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. जेवण आलेलं आहे. जेवणामध्ये बनवलं आहे भात आहे, डाळ पण आहे, पोळी डाळ आता घेतली नाही आहे, पुऱ्या आहेत, श्रीखंड आहे, वाटाण्याची भाजी उसळ बनवली आणि बटाट्याची भाजी. हे सगळं जेवण. केसरला भात होता दिलेला तो पण काढून ठेवला आमच्यानं, थोडा काढून ठेवला आहे. भरपूर जेवण वाटतं असं सगळं आहे. आज मस्तपैकी पंचपक्वान्न. केसरने भाजी घेतली आहे पण त्यातली पण काढावी लागणार आहे भाजी. हां, ते भाज्या घेतल्या पण त्याच्यातल्या अजून पण काढावी लागणार आहे भाजी. असं सगळं जेवण आहे आज आणि छान जेवतो. या जेवायला. चला आता जेवायला सुरुवात करूया. चल तू पण जेवायला सुरुवात करतात. आणि श्रीखंड मी बनवलंय घरी. काल येताना आम्ही दही घेऊन आलो कारण आज मला श्रीखंड पण बनवायचं होतं. तर श्रीखंड आहे का मस्त बनवलाय श्रीखंड आणि पुरीचा बेत. हां, त्याच्यासोबत डाळ भात भाज्या. मस्त आलं श्रीखंड आहे ना काय सर? हे श्रीखंड मसाला खरं घरात बनवलेलं श्रीखंड आहे ना, खूप टेस्टी लागतं. आणि किती खाल्लं तरी काही वाटत नाही कारण आपल्याला माहिती आपण कसं बनवलं काय काय टाकलं आहे. मग चालेल. जेव्हापासून मी शिकले आहे ना श्रीखंड बनवायला तेव्हापासून आम्ही बाहेरचं श्रीखंड आणतच नाही ना म्हणतो आपण. आणि आता खरं सांगू तर मला श्रीखंड आवडायचंच नाही पहिला. पण हे जे बनवलेलं श्रीखंड आहे ना हे मी चाटून पुसून खाते. म्हणजे किती वेळ खाल्लं तरी असं वाटतं अजून घ्यावं. इतकं टेस्टी होतं ते. चल ना आता जेवून घेतो. आता आम्ही केसर थोडी झोपून उठलेली आहे. आता मी पण थोडंसं पडली होती आणि आता जायचं आहे मला मोदक बनवायला. आज मोदक बनवूया म्हटलं प्रसादासाठी. स्वतः मोदक बनवायला जाणार आहोत. आणि हां, चहा पण प्यायची बाकी आहे. आता संतोषी सांगितलं चहा बनवायला, तर पण बनवतो की नाही माहिती नाही. बघूया आता बनवतो का, नाही तर मी बनवेन चहा. आम्हाला कसं ब्लॅक टी लागते ना त्याच्यामुळे. आणि ह्या लोकांना आता दुधाच्या चहाची सवय झाली वाटतं कारण सकाळी दुधाची चहा होती. तर आता मी जाणार आहे. आता बघूया ब्लॅक टी बनवायची का दुधाची ती बघूया. आता थोडं बाहेर आम्ही पक्षी बघत बसलेलो आहोत. कुठला पक्षी होता? कोणता पक्षी? बुलबुल ना. आले 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 गेला बोल. डॉगी बसला. छोटा होता मे मध्ये बघितलेलं तेव्हा. आता मोठा झाला. आता मोठा आरती करण्यासाठी सगळी गावातली माणसं येत आहेत. काय म्हणतो कधी आला? एक दिवस आधी. तुला व्हिडिओ करायला तुझा असा हात वर करावा लागतो मला. हो ना.
मंगल मूर्ती मोरया. गुरुवाकडे आले तर आरती करण्यासाठी आणि हे उद्याची तयारी. चला 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 लवकर. साई साई थांब, काका फोटो काढतो. साई बाजूला चिराग इकडे. याच्यामध्ये पूर्ण येणार ना. कशामध्ये? ते लाईटिंग. हा ते हे होतं ना. आता बसते. ए भाऊ इकडे, भाऊ भाऊ इकडे ये. ही मधली लाईट येते ना रे शंकरच्या. मग ते बल्ब आहे ना आणखी. चहा वगैरे काही येणार ठेवू का? चहा नको, तू प्रसादी खाऊन खाऊन पोट भरलंय. बस. माला
इकडं आमची चालू आहे, आम्ही इकडे बसलो. इथं पण होणारा आज तू भुवनेश्वर काय बोलत जायचं. आज आम्ही गणपती बाप्पांसाठी बनवले मोदक. 51 मोदक बनवले गणपती बाप्पांचे. आता संतोष दाखवेल नैवेद्य. त्यानं मोदकांचा नैवेद्य दाखवला गणपती बाप्पांना. ये संतोष दाखव. प्रसाद ठेवायचा आहे ना गणपती बाप्पांना. हां नैवेद्य तर दुपारी दाखवलं ना आपण. आता प्रसाद दाखवला गणपती बाप्पांना. हा आता घ्या. आता खायला द्या. आता मग पहिले येऊन येणार आहेत ना. हा ते येऊन दे ना. तू घरातले ना एक एक दे. आरती येऊ दे आता. हा आम्ही देतो. चल हा हरे गणपतीना वंदन माझे गणेशदेवाला वंदन माझे गणेशदेवाला गण गाते गाते गणपतीला गण मी गण गाते गाते गणपतीला वंदन माझे गणेशदेवाला वंदन माझे गणेशदेवाला गण मी गण गाते गाते गणपतीला गण मी गण गाते. आता सकाळ झालेली आहे. कालच्या व्हिडिओची मी एंडिंग केली नाही आहे, त्यामुळे मी आता एंडिंग करते आहे. आणि आम्हाला आता लाईट लावावी लागते सकाळ झाली तरी, कारण बाहेर अंधार आहे, पावसाचं वातावरण आहे. आणि तुम्हाला आवाज येत असेल गणपतीच्या गाण्यांचा. आमच्याकडे सार्वजनिक गणपती आमच्या समोरच आहे, तर त्याचा आवाज येतो आहे तुम्हाला. बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल करून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि ही छोटी आली आहे आमच्या घरातली. सर्वांनी आज ब्लू ब्लू ड्रेस घातला. सर्वांनी अरे ह्या मॅचिंग सगळे सर्व वहिनीला सोडून सर्वांनी ब्लू घातला. अचानक झालंय सगळं असं मधात सकाळ. हां चला वहिनीने ब्लू नाही घातला. सगळे म्हटलं मॅचिंग झालो आम्ही बघा. तिने पण ब्लू ब्ल्यू ब्ल्यू